हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर चला, हा व्हिडिओ खूपच लेट येत आहे, मला पण माहिती आहे, कारण खूपच प्रॉब्लेम होत आहेत त्याच्यामुळे. आणि आता नाश्ता होतो आहे आमचा. आणि तुम्हाला माहिती आहे, मी कम्युनिटी पोस्टला टाकलं होतं की जेजुरीला आम्ही चाललो आहे आता याच्यासाठी, जे नवीन वर्षाची जी थोडी ट्रिप काढली होती, तर ती जेजुरी आणि मोरगावची काढली होती. वन डे रिटर्नच आहे, तर ती तुमच्याशी त्याच्यातला पार्ट एक शेअर करते. तर इथे मी नाश्ता वगैरे करून घेतला होता, सकाळचं सगळं आवरून झालं आणि निघायचा प्लॅन हा दुपारचा ठरला होता आमचा. तर सगळं आवरून झालं आणि मग आम्ही बटाट्याची भाजी वगैरे आईंनी वगैरे करून घेतली, पोळ्या पण करून घेतल्या. तिथे आम्ही जर उतरलो शेतात वगैरे खायला, तर असा आमचा प्लॅन होता. तर ननंदबाई पण होत्या आणि त्यांचा मुलगा पण होता बरोबर. आणि निघालो आम्ही, म्हणजे निम्म्या रस्त्यात आलो जवळजवळ. मी सगळं काही शूट नाही केलं, कारण खूप लॉंग व्हिडिओ झाला असता. आणि हे शेत वगैरे पाहून तर खूपच छान वाटतं. येवलेवाडीच्या जवळजवळ त्या साईडलाच पुढे आलो आम्ही. आणि खूप छान असं वातावरण होतं, वातावरण बघितलं. आणि सगळीकडं झाडे, चिंचेची झाडं वगैरे खूप खूप छान वाटत होतं, कारण खूप महिन्यातून आम्ही बाहेर पडलो होतो. आणि जेजुरीला जाऊन जवळजवळ आमचे 2 वर्ष झाले, त्याच्यानंतर आमचं जेजुरीला जाणं झालंच नव्हतं. आणि खूप छान वाटत होतं जेव्हा आपण प्रवासाला निघतो ना, तेव्हा खरंच सगळे टेन्शन दूर होतात आणि आपल्याला असं खूप मोकळं आणि आनंदी वाटतं. आणि तुम्ही इथून बघू शकता, जेजुरी इथून दिसते, जी सोन्याची जेजुरी म्हटलं जातं. आणि हे बघा तुम्हाला दिसतंय. तर आम्ही आलो इथे, पार्किंगकडे फुल होत्या साईडला. मग आम्ही जरा पुढे आलो आणि तिथे पार्किंग भेटली. आणि शेवटी आम्हाला इथे भंडारा पण घ्यायचा होता, जो तळी भंडारा करतात. तर मम्मीचा पण घेतला होता मी थोडासा, आणि आमचा पण घेतला होता. तर एवढी काही गर्दी नव्हती त्या दिवशी. असे म्हणजे ट्रिप्स वगैरे होत्या, 1-2 ट्रिप होत्या. आणि लग्न सराई चालू असल्यामुळं जरा फार गर्दी राहतेच. आणि नंतर मग इथे दवना आणि फुलं वगैरे घेतली. तर हारसुद्धा होतं, पण हाराची काही गरज नव्हती. 20 रुपयाला हार आणि 20 रुपयाला दवना आणि फुलांचं जे पॅकेट होतं तर ते घेतलं आम्ही. कारण जेजुरीच्या खंडोबाला दवना हा लागतो, कारण शंकराचाच अवतार आहे तो, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि इथून बघू शकता तुम्ही हे प्रवेशद्वार. आणि नंतर मग इथे आम्ही बाहेर जो नंदी आहे ना, नंदी आणि शेजारी 2 हत्तीचे आहे, ते दगडी जे कोरीव काम आहे ना ते केलेलं आहे. आणि खाली एक शंकराची पिंड पण आहे. आणि नंदीच्या समोरच आहे, म्हणजे खंडोबा हे शंकराचाच अवतार आहे, त्याच्यामुळे हे असं ठेवलं आहे. आणि इथे कासव आहे सगळ्यात प्रवेशद्वाराच्या बाहेरच, तर तुम्ही बघू शकता. आणि नंतर मग आम्ही तिथून पाया पडून वर निघालो. जे म्हणतात ना, सोनियाची जेजुरी आणि 9 लाख पायऱ्या ज्या असतात, पण अजिबात आम्हाला हे वाटलं नाही, अजिबात दम लागला नाही त्या पायऱ्या चढताना सुद्धा. आणि आम्ही अनवाणी आलो, बरेच जण अशा अनवाणी यायचे, पण काही जण चप्पल घालून मग वरती यायचे. आणि खूप छान वाटत होतं जेव्हा आपण पायऱ्या चढतो ना, तेव्हा खूप मस्त. पण इतर वेळेस बघा, आपण घरातल्या कुठे पायऱ्या चढलो ना बिल्डिंगच्या, तर आपल्याला खूप दम लागतो. पण खरंच देवाच्या दारामध्ये देवच आपल्याला सांभाळून घेत असतो, देवच आपल्या मागे असतो. कितीही माणूस दमलेला असो, कितीही म्हातारा असो, पण तो पायऱ्या चढणार आणि त्याला अजिबात दम लागणार नाही, हे खरंच एक चमत्कारच म्हणायचा असतो. म्हणजे देवाचं खरंच सत्व असतं, आपण म्हणतो तसं. आणि खूप असे फोटो वगैरे काढणारे पण होते, पण आम्ही काही फोटो वगैरे. नंतर गडाच्या मध्यभागी आल्यावर उजव्या हाताला ना हिमडी प्रधान म्हणून आहेत, जे खंडोबाचे त्यांचे सेनापती मानले जातात. तर ते आहे विष्णूचा अवतार आणि हे शंकराचा अवतार असा आहे. आणि त्याच्या मागं ही खूप मोठी हिस्ट्री आहे, तर ती मी आता नाही एवढ्या याच्यात सांगू शकत, मी थोडक्यातच तुम्हाला सांगन. आणि वरून सुद्धा तुम्हाला व्ह्यू दिसतोय, किती छान वाटतंय ते. आणि एकदम ही जेजुरी आणि जेजुरीच्या जे आजूबाजूचं शहर आणि परिसर आहे तो इतका सुंदर दिसत आहे ना, खूप छान वाटतं जेव्हा आपण बाहेर येतो खरंच. आणि मुलंसुद्धा इथं रमली. आणि म्हटलं चला आता पुढचा प्रवास गाठूयात. आई आणि ननंदबाई खालीच थांबल्या होत्या, कारण त्या वयस्कर असल्यामुळे थोडासा दम लागतो. आणि नंतर मग हे बघा तुम्हाला दिसते, आजूबाजूला सुद्धा लिंबू पाणीवाले, नारळवाले आणि प्रसादाचं वगैरे घेऊन बसलेले असतात. परत जे तळी भंडारा करणारे असतात, तर ते पण विकायला बसलेले असतात. आणि नंतर मग इथं थोडंसं आम्ही फोटो वगैरे काढला, व्हिडिओ वगैरे काढला आणि चालायला लागलो. तुम्ही बघू शकता, पायऱ्या इतक्या जुन्या आहेत, दगडी प्रकारच्या आहेत, दगडी कोरीव काम करून केलेल्या ह्या पायऱ्या आहेत. आणि जे आहे ना ते खरंच खूपच अप्रतिम आणि सुंदर आहे. आणि ते फक्त आपल्या महाराष्ट्रात आणि पुण्यामध्येच आहे, इतर कुठेही आपल्यासारखे हे देवस्थानं तुम्हाला बघायला मिळणार नाहीत.
तर आवर्जून तुम्ही नक्की या. आणि असं म्हणतात ना, देवाच्या जेजुरीला आली की संसार हा सुखाचाच होतो. तर मी तर म्हणेन प्रत्येक जे लग्न झालेलं नवीन जोडपं आहे ना, त्यांनी जेजुरीला यावंच यावं, त्यांनी जागरण गोंधळ करावं, जेणेकरून आपला संसार सुखाचा होईल आणि आपल्या घरामध्ये जे आहे ना तो गोंधळ होणार नाही. ते सगळं काही खंडोबा तुझ्याच चरणी आपण अर्पण करू, असं आपण त्याच्याकडे प्रार्थना करत असतो आणि तोच पाहत असतो सगळं. तर इथे आई आमच्या हरवल्या होत्या, म्हणजे जस्ट त्या पुढे गेल्या होत्या आणि इथे आम्ही शोधत बसलो होतो आणि त्या दर्शनालाच पुढे पोचल्या होत्या मल्ल दैत्याच्या. तर तिथं अशी भावना आहे, असं मानलं जातं की जेव्हा मणिमल्ल माजले होते, ते जेव्हा असुर होते, अमर व्हायचं त्यांना व्हायचं होतं, तेव्हा भैरवाचं रूप घेऊन, खंडोबाचं रूप घेऊन शंकरने अवतार घेतला आणि नंतर दोन्ही राक्षसांना मारताना त्याच्यातल्या मल्लाला पश्चाताप झाला आणि त्यांनी त्यांचा पांढरा घोडा हा खंडोबाला अर्पण केला आणि नंतर त्यांच्याच प्रवेशद्वाराच्या मंदिरामध्ये त्यांची स्थापना करावी असं वरदान मागितलं, कारण मानवजातीचं कल्याण हे वरदान त्यांनी दिलं. त्याच्यामुळे इथं मल्लाचं जी मूर्ती आहे ना त्याचं आधी दर्शन घेतलं जातं. नंतर आमचं दर्शन झालं. आम्ही एवढा काही वेळ लागला नाही, कारण माझ्या नणंदबाई पण चॅरिटीमध्ये असल्यामुळे आम्हाला थोडासा पास वगैरे काढूनच आम्ही आतमध्ये गेलो आणि एवढा काही वेळ लागला नाही आम्हाला दर्शनाला. आणि नंतर मग ही आहे म्हाळसाबाई, जी खंडोबाच्या मंदिराच्या थोडंसं उजव्या हाताला आहे. तर म्हाळसाबाई म्हणजे हे तुळजाभवानीचं रूप आहे. आणि नंतर थोडं पुढं आल्यावर तुम्ही इथं बघू शकता, माहिती असेल इथे जे 1 रुपया लावतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होणार असेल तर तो 1 रुपया चिटकतो, अशी भावना आहे. आणि इथे शेजारी हनुमानाचं जे मूर्ती आहे ना ती पण खूप आखीव रेखीव आहे आणि खूपच छान असं बघण्यासारखं हे पूर्ण दगडी बांधकाम आहे. तर जेणे कोणी आलं नसेल ते आवर्जून यावं, कोण नवीन असेल तर. तर तुम्ही बघू शकता ही कारा नदी पण आहे, जिथे सोमवती अमावस्येला खूप गर्दी आणि जत्रा असते आणि इथे आपले हे देव आहेत ना ते अंघोळीला निघतात, पालखी निघते तिथे त्यांची. आणि नंतर आम्ही तिथून पुढे निघालो तसेच. आणि ते मागच्या साईडला, मंदिराच्या साईडला तळी भांडारा करायला बसलो होतो, कारण आम्ही ही घरातले टाक आणले होते आणि कधीही जेजुरीला येताना घरातले टाक सोबत घेऊन यावेत, कारण देवांची भेट झाल्याशिवाय तो आपल्याला पावत नाही असं म्हणतात. म्हणून इथे देवांचं पण उत्सव साजरा होतो. आपल्या घरातल्या देवांवर पण तळी भांडारा उधळला जातो, त्यांची तळी भरली जाते आणि मगच आपलं हे देवदर्शन पूर्ण होतं. आणि नंतर आम्ही इथं तळी भांडारा वगैरे भरून झाला होता, कारण मला काही शूट करता आलं नाही, कारण मीही बसली होती. आणि इथे तुळजाभवानीचं मंदिर तुम्ही बघू शकता. तर मग इथे पाया पडलो आणि नंतर तसंच देवटी बुदली जी आहे ना ती आम्ही आणली होती. तुमच्याकडे असेल नसेल नाही मला कमेंट करून सांगा, पण घरात नक्की असावी देवटी बुदली. तर इथे ती देवटी पेटवावी लागते, देवटी पेटवावी लागते, तेल घ्यावं लागतं 10 रुपयाचं आणि नंतर तिथे ते वात वगैरे लावून जाळावी लागते. आणि नंतर एक प्रदक्षिणा आपल्या मंदिराला घालाव्या लागतात, तेव्हा ते देवटी बुदलीचं महत्त्व हे असं असतं. आणि नंतर मग इथे काही जत्रेला जे खंडोबाचे जे हत्यार आहे ना, जी तलवार आहे ना ती खूप मोठी म्हणतात ना, खंड्या म्हणतात त्या तलवारीला, तर ती तलवार खेळली जाते. आणि इथे मीही खूप छान प्रकारे भांडारा खेळून घेतला आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे. आणि खरंच खंडोबाला प्रार्थना केली की असा संसार सुखाचा होऊ दे, काही अडचणी असेल तर त्या अडचणी सगळ्या दूर करा. नंतर आता खाली परतताना आम्हाला चिनीमिनी बोरं दिसली. इथेही स्कूलची आठवण झाली शाळेची, की शाळेत चिनीमिनी बोरं घ्यायचं. आणि इथे बघा डाव्या साईडला खूप असं सोन्यासारखे जे पितळेचे जे भांडे आणि वस्तू आहेत ना ते मिळत होत्या, देवाच्या मूर्त्या मिळत होत्या. आणि इथे धनगराची जे घोंगडी आहे ना हातात पायात बांधण्यासाठी, मेंढ्याच्या जे लोकरीपासून बनवलेला धागा असतो ना, तर तो धागा हातापायात दृष्ट न लागा म्हणून इथे सुद्धा मिळत होता. आणि धनगराच्या घोंगडीसुद्धा, तर ते घोंगडीवर आपण तळी भांडारा करतो घरामध्ये, असे भरपूर लोक घेत असतात घरात. आणि नंतर मग इथे आहे तुम्ही बघू शकता, इथे बानुबाई जी आहे ना खंडोबाची दुसरी बायको असते, जी प्रेमाची असते, म्हणजे लव्ह मॅरेज थोडक्यात आपण असं म्हणू शकतो. तर ही तिच्या सगळ्या मेंढ्या आहेत. आणि इथं उजव्या हाताला तिचं घर आहे, कारण म्हाळसाबाई म्हणजे जे म्हाळसा देवी आहे ना तिने कधीच बानुबाईला जास्त स्वीकार केलेला नव्हता. प्रत्येक वेळेस तिचा रागच करायची, त्याच्यामुळे बानुबाई ही इथेच असते. आणि वरून जो तळी भांडारा उधळतात तो हिच्या डोक्यावर येऊन पडतो असं म्हणतात. आणि मी बाहेर गेले आणि मला स्वामी दिसले नाही असं कधीच होणार नाही, तर इथे मी स्वामींचं दर्शनही घेतलं. आणि नंतर इथे खूप छान छान मूर्त्या बघायला मिळाल्या. असं वाटत होतं की त्यातली प्रत्येक एक मूर्ती घेऊन घरी यावं आणि मस्त शोकेसमध्ये ठेवावं, पण काय करणार, बॅड लक. ह्या वर्षी माझं नक्की खूप छान स्वप्न आहेत असे, तर ते बकेट लिस्ट मी नक्की सांगेल आणि एक ओपन करणार आहे.
खाली जायचं नाश्ता करायचा. आणि आता परतीच्या प्रवासाला निघालो. तर आता मोरगावला जायचं होतं, पण जायच्या आधी खूप भूक लागली होती सगळ्यांना. त्याच्यामुळे आता जी बटाट्याची भाजी आणि पोळ्या ज्या कॅरी केलेल्या आहेत तर त्या आम्ही एका पेट्रोल पंपावर थांबणार आहोत आणि तिथेच आम्ही जेवण करणार आहोत, म्हणजे जरा नाश्ता करणार आहोत. आणि नंतर मग तिथून आम्ही मोरगावच्या आपल्या दर्शनाला निघणार आहोत. तर चला, तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हा पार्ट 1 असेल आणि पार्ट 2 हा नक्की येणार. तुम्ही स्किप न करता पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.